ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। छत्रपति संभाजी नगर के कन्नड़ प्रांतीय कार्यालय के सामने आदिवासी महादेव कोली और मल्हार कोली समाज के लोग बीते 16 सितंबर से आमरण अनशन पर बैठे हैं। उनकी प्रमुख मांग है कि उन्हें पिछले 2 वर्षों से लंबित अनुसूचित जनजाति प्रमाण पत्र तत्काल प्रदान किया जाए। भूख हड़ताल पर बैठे लोगों में अरुणा बाविस्कर, अंडेनेर, कैलाश गायकवाड़, खुलताबाद, बापू काकुलते, सखारवेल, अजीनाथ कांके, बोडका शामिल है। अनशनकारियों का आरोप है कि अगर कोई पैसा देता है तो उसे प्रमाण पत्र दे दिया जाता है, लेकिन पैसे ना देने वालों को सालों से टाल दिया जा रहा है। ये आरोप बेहद गंभीर है और प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल खड़ा करता है। 2003 के अधिनियम के तहत निवास प्रमाण या फिर घर की जांच रिपोर्ट मान्य है, फिर भी इन चारों को अब तक प्रमाण पत्र नहीं दिया गया है। भूख हड़ताल पर बैठे लोगों की तबीयत अब नाजुक स्थिति में पहुंच चुकी है। स्थानीय आदिवासी समाज ने प्रशासन से अपील की है कि अनशन स्थल पर ही प्रमाण पत्र वितरित कर उनका अनशन समाप्त करवाया जाए। समाज का स्पष्ट कहना है कि अगर भूख हड़ताल करने वालों की जान को कोई नुकसान होता है तो उसकी पूरी जिम्मेदारी प्रांतीय प्रशासन की होगी। नमस्कार, आपण उपविभागीय अधिकारी एसडीएम साहेब यांच्या कार्यालयासमोर सध्या एक उपोषण चालू आहे कोळी समाज यांचं की त्यांना मल्हार कोळी व महादेव कोळी यांचे कास्ट मिळत नाही, यासाठी त्यांनी धरणा आंदोलन केलेलं आहे। आपण जाणून घेऊ त्यांची समस्या काय आहे। मावशी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव नंदा विजय बिरारे। मी ह्या कन्नड तालुक्यातलीच आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आमचं जात प्रमाणपत्र त्यांनी द्यावे आणि आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करावे। आमची एवढीच मागणी आहे। शासनाकडून व सरकारकडून पटकन तोडगा निघत असेल तर त्यांना काढावे। आज उपोषणाला बसलेले आमचे इथं लोक बसलेले आज 5 दिवस झाले। आम्हाला आमच्या उपस्थानाच्या लोकांना अन्नाचं कण माहिती नाहीये। जर हा शासनाला जर आमची कीव येत असेल तर त्यांनी तातडीने आमच्या याच्यावर काहीतरी उपचार करावे अशी विनंती या सरकारला आहे। आज 5 दिवस झाले तर सरकार का झोपलेले आहे का? त्याला माहिती होत नाहीये का इथं बसेले की नाही बसेले? आज सरकारला तर जाणून द्या। एसडीएम ला माहिती असून त्या आमच्या खिलाफ काही ऍक्शन उचलला ते कुठून शिकणार आहेत? कोणत्या कधी विकास होणार आहे यांचा? आज 78 वर्ष जशा स्वातंत्र्याला झालेली आहे तर स्वातंत्र्य आमचं काय कामाचं? भारतातलं इंग्रजांनी आमचे लिहून ठेवलेले दाखले, आमचे गॅजेटर काय, आमच्या अनेक मोठ्या मोठ्या नोंदीत मधुकर पिचड, गोविंद गारे असं कोळी समाजाच्या अभ्यासक यांच्या नोंदी कोळीत, मधुकर पिचड ते आदिवासी मंत्री होते त्यांची नोंद कोळी आहे। कोळी नोंद असताना त्यांना महादेव कोळीचं सर्टिफिकेट आहे। मग आमच्या कोळी नोंदी इंग्रज सरकारच्या काळात झालेल्या आहेत सगळ्यांच्या, त्या आम्ही घरून हाताने केलेल्या नाही। कोळी नोंदीवरून आमचे जे महादेव कोळी आहेत, मल्हार कोळी आहेत, चोकरे कोळी त्यांना सुलभपणे प्रमाणपत्र मिळावं। 2003चा यांचा अधिनियम आहे की 2003च्या अधिनियमानुसार जर तुमच्याकडे जातीचा पुरावा नसेल तर रहिवासीचा पुरावा ग्राह्य धरून 1950 पूर्वीचं तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात यावे, हा यांचाच नियम आहे। तो नियम सुद्धा हे प्रांताधिकारी डोळे झाक करतात, लोकांना बेवकूफ बनवतात आणि पैशांची मागणी करतात। आपण बघू शकतात की 5 दिवस झाले, आजचा 5वा दिवस आहे की एसडीएम साहेब तर काही आलेले नाही असा यांचा आरोप आहे की बा आलेले होते का ते कधी? नाही आलेलेच नाही ना। मग असा काय कामाचा असा एसडीएम? पहिल्या दिवशी काय कामाचा? पहिल्या दिवशी आम्ही आलो होतो, म्हणजे आले पण मग तुमच्याकडे नाही आले, दुर्लक्ष केलं आमच्याकडे, दुर्लक्ष केलं त्यांनी आमच्या। येऊन सुद्धा यांना भेट सुद्धा दिलेली नाही। असा एक दुसरा आरोप आहे की बा एसडीएम साहेब लाभार्थ्यांचा असा आरोप आहे की बा एसडीएम साहेब पैसे घेतल्याशिवाय प्रमाणपत्र देत नाही। ही गोष्ट खरी आहे का? हो खरी आहे, खरी आहे, आता खरी आहे। इथल्या तुम्हाला मी प्रूफ सहित दाखवून दिली। इथला एक उपोषण कर्त्याकडे त्यांनी मागणी केली होती की 50,000 रुपये द्या, तुम्हाला सर्टिफिकेट देतो, पण त्यांनी त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून त्यांनी 50,000 दिले नाही। आज इथं एक बांधव आमचा उपोषणला बसलेला आहे, त्याच्यामुळे उपोषणला बसलाय। 50,000 कुठून आणतील? एका प्रमाणपत्राचे पण यांना लाजा वाटायला पाहिजे। आरामखोर या अधिकाऱ्यांना पैशांची मागणी करतात, यांना शरम वाटायला पाहिजे। अरे तुम्ही संविधानाने दिलेल्या अधिकारी पदावर तुम्ही शपथ घेता संविधानाचं, आणि शपथ घेतल्यावर गोरगरिबांवर अन्याय करतात, त्यांचा छळ करतात, त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात, त्यांचं आयुष्य
मरणाच्या खाईत लोटून देतात. अशा धिक्कार असो अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या यांचं तात्काळ इथं निलंबन व्हायला पाहिजे. आणि जे आमदार साहेब काल आले होते, आमदारांच्या हातात होतं की यांना ऑर्डर देऊन या लोकांना दाखलं देणं, परंतु आमदार साहेब इथं येऊन त्यांनी फक्त टाइमपास केला. इथं काल येऊन ते आमदार साहेबांच्या हातात जर खरं यांच्या हातात यंत्रणा राहिली असती तर यांनी ताबडतोब इथं ऍक्शन घेतली असती. आज मराठा बांधवांचा जेव्हा मोर्चा निघतो मुंबईला, मंत्रिमंडळ कामाला लागतं, एका तासात GR निघतो त्यांचा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्यासाठी आता दाखले वाटप सुरू आहे. आणि आम्ही वर्षानुवर्ष इथं अन्याय सहन करतोय. आम्ही ऑलरेडी आम्हाला आरक्षण असताना देखील आमच्यासाठी SDM ला आमदार आदेश देऊन आमचे 200 प्रलंबित दाखले देऊ शकत नाही. हे यांचे नाटक बंद करा म्हणा राजकीय पुढाऱ्यांचे, आणि इथं फोटो सेशनला येऊ नका. येणार तर अधिकाऱ्यांना आदेश देऊन दाखले देण्यासाठी इथं या, नाही तर इथं येण्याची राजकीय लोकांची गरज नाहीये. त्यांनी तिकडे त्यांचे तोंड काळा करा आणि तुम्हाला काय करायचं करा. आतापर्यंत छळ केलेला आहे ना, नाही तुम्ही देऊ शकणार तर इथं यायची तुमची गरज नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर या लोकांना हातात प्रमाणपत्र द्यायला या, तर म्हणू आम्ही तुम्ही या जिल्ह्यातले आमदार आहेत आणि या लोकांचे खरे पालनहार आहेत. आज आमचा जीव तळतळ करतोय, आमचे बांधव जर मरायला इथं टेकलेले तर हे काय कामाचे राजकीय पुढारी? इथले छत्रपती संभाजीनगरचे आमदार खासदार कुठे कुठे जाऊन बसलेले घुसलेले. आज दुसरे इकडे तिकडे याच्या त्याच्या समाजांमध्ये जातात. आणि हा समाज काय आमचा मेलेला आहे का? आमच्या जीवावर जर तुम्ही निवडून येतात तर निवडून आल्यानंतर जर आमच्या समाजाकडे जर तुमचं दुर्लक्ष आहे तर तुमचे आमदारक्या खासदारक्या चुल्यात घाला. आमच्या कामाच्या नाही. आम्हाला फक्त शासनाने जे संविधानाने दिलेलं आहे ते प्रमाणपत्र आमच्या हक्कानुसार आम्हाला पाहिजे, आणि ते घेतल्याशिवाय इथून कोणताच बांधव हलणार नाही. आज आमच्या विद्यार्थ्यांनी बसणार आहे तिथं उपोषणाला. त्या विद्यार्थ्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आज कोळी समाजाचं प्रत्येक आंदोलन करता ज्वालामुखीच्या टोकावर बसलेला आहे कोळी समाज. जिथं थोडसही चिनगारी निघाली अख्खा समाज पेटणार आहे. तुम्ही जर आता हे केलं नाही तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे. महादेव अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।